ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. तिसरे तुळशीदळ. पुढे रंगपंचमी आली. आदल्या दिवशी यशोदा कृष्णाला म्हणाली, उद्या रंगपंचमीचा सण आहे, म्हणून यमुनेतीरी गोवत्से घेऊन जावयाचे नाही. कृष्णाने विचारले, सण म्हणजे काय? यशोदा म्हणाली, पुष्कळ मजा करावयाची, म्हणजे रोजच्याप्रमाणे उद्या लवकर आंघोळ करायची नाही. मी चंदन चौकात मधोमध घंगाळ भरून रंगाचे पाणी करून ठेवणार आणि तुम्हा सर्वांच्या हातात एक एक पिचकारी देणार. तुम्ही पिचकारीत रंग भरून घ्यावयाचा आणि पळापळी करून एकमेकांवर रंग मारून घ्यावयाचा. रंग संपल्यावर सर्वांनी आंघोळ करायची आणि गोड गोड जेवण करायचे. कृष्ण म्हणाला, म्हणजे काय? यशोदा म्हणाली, पुरणपोळी माहीत आहे ना तुला? ती जेवताना वाढायची आणि तू, पेंद्या, माध्या, पांड्या, चिपड्या सर्वांनी मिळून जेवायचे. कृष्ण म्हणाला, पेंद्या, अरे पेंद्या, उद्या पोळी आहे, पोळी, एकदा वाजवा टाळी. त्या सरशी गोपाळ टाळ्या वाजवून नाचू लागले. दुसरे दिवशी उजेडल्याबरोबर गोपाळांचा मेळा येऊन नंदवाड्यात हजर झाला. कृष्ण दूध प्यायला बसला होता. गोपाळांचा तो गलबला ऐकताच घाईघाईने दूध पिऊन तो उड्या मारत बाहेर आला. यशोदेने सुचविल्याप्रमाणे रंग खेळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. इतक्यात यमुनेला निघालेली राधा तेथे आली. तिला पाहताच रंगाने भरलेली पिचकारी घेऊन कृष्ण तिच्याकडे धावत गेला. ती म्हणाली, कान्होबा, बायकांच्या अंगावर रंग मारायचा नसतो. तरी कृष्णाने तिची पाठ सोडली नाही. राधा जरी काकुळतीला आली तरी शेवटी कृष्णाने तिच्या अंगावर पिचकारी मारलीच. कृष्णाच्या खुणेवरून गोपाळ एकामागे एक पिचकारी भरून देऊ लागले आणि कृष्णाने सारखा पिचकारी मारण्याचा सपाटा चालू केला. राधेचे सारे कपडे भिजून गेले तरी कृष्णाने आपली पिचकारी आवरली नाही. तेव्हा राधा म्हणाली, मत मारो पिचकारी कन्हैया, मोरी भीग गई साड़ी सारी. सुनो 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 बिनती हमारी, मोरी सास हटेली भारी. बड़ी ननन चुगेली मोरी, तुम बिन में हो निराधारी. तुम हो कलिमलहारी. राधेच्या अंगावर रंग मारण्यात पंचविषयात रमलेले तिचे मन पूर्णपणे आपल्याकडे वेधून घेण्याचा कृष्णाचा उद्देश होता. त्यामुळे त्याचा मानस सफल झाल्यावर तो पूर्ववत गोपाळांसह खेळू लागला. 2 प्रहरी नंदाने कृष्णासह गोपाळांना स्वहस्ते आंघोळ घातली. सर्वांना नवीन कपडे घालायला दिले. त्यावर सर्व भोजनास बसले. भोजनोत्तर विडा खाऊन गोपाळांचा मेळा घरी परतला. एके दिवशी गायींना चरावयास सोडून गोपाळ कृष्णासह भोवरा, गोट्या, चेंडू इत्यादी खेळ खेळू लागले. इतक्यात गायी चरत चरत लांबवर गेल्या. पाहता पाहता त्या एकाएकी नाहीशा झाल्या. तेव्हा हा ब्रह्मदेवाचा खेळ आहे असे कृष्णाने ताडले. त्या दिवशी संध्याकाळी घरी जातेवेळी कोणाच्या किती गायी किती वासरे होती तितक्या रूपाने कृष्ण आपण नटला. गायींच्या किंवा वासरांच्या रंगात किंचितही फरक न पडल्यामुळे ही हकीकत कोणालाही कळू शकली नाही. एका वर्षानंतर ती गोवत्से घेऊन ब्रह्मदेव यमुनातीरी आला आणि म्हणाला, देवा, मी तुझ्या अवताराची खात्री करून घेण्यासाठी गोवत्से नेली होती. असे सांगून कृष्णास साष्टांग नमस्कार करून त्याने गोवत्से सोडून दिली. एके दिवशी रोजच्याप्रमाणे शिदोरी खाऊन झाल्यावर कृष्ण झोपी गेला आणि गोपाळ गोवत्सांना घेऊन यमुनेच्या डोहाकडे वळले. गुरांना पाणी पाजून तेही पण यथेच्छ पाणी प्याले. मग ते पाणी कालिया सर्पाच्या योगी करून विषारी बनल्यामुळे गोवत्सांसहित सर्व गोपाळ लगेच मूर्छित पडले. कृष्ण जागा होऊन पाहतो तर गोपाळ, गायी कोणीच कसे दिसेनात असे म्हणून तो चटकन उठला आणि गोपाळांना शोधित यमुनेकडे वळला. तेथे त्याला गायींसहित गोपाळ मूर्छित पडलेले दिसले. त्या क्षणी त्याचे कारण कृष्णाच्या लक्षात आले. कृष्णाने एक वार त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहताच
झोपेतून जागे झाल्याप्रमाणे गाई गोपाळ खडबडून उठले. कृष्णाने विचार केला की कालिया एकदा फुत्कारला की पाणी विषारी बनते आणि ते पाणी पिऊन प्राणी मरणोन्मुख होतात. त्या समयी पक्षी जरी आकाशमार्गाने जाऊ लागले तरी विषाच्या दाहाने मरूनच पडतात. तेव्हा एकदा कालियालाच ठार करून सोडावे. दुसऱ्या दिवशी रोजच्या प्रमाणे शिदोरीचा परामर्श घेऊन झाल्यावर गोपाळांना उद्देशून कृष्ण म्हणाला, आज खेळावयाचे सोडून आपण आराम झोपी जाऊ. त्यावर सर्व झोपले. सर्वांना गाढ झोप लागलेली पाहून कृष्ण हळूच उठला आणि त्याने जाऊन यमुनेत उडी टाकली. तो आवाज ऐकून गोपाळ खडबडून जागे झाले. जवळपास कृष्ण दिसेना म्हणून ते यमुनेकडे वळले. त्या समयी कृष्ण चतुर्भुजधारी होऊन मुरली वाजवीत कालियाच्या मस्तकावर नाचत होता. ही गोष्ट हा हा म्हणता गोकुळभर पसरली. त्या क्षणी आपापल्या हातातले काम जसेच्या तसे टाकून गोकुळवासीजन कृष्णभेटीच्या तळमळीने यमुनेकडे धावत सुटले. गोपाळांनी ते दृश्य पाहताच भयभीत होऊन ते थरथर कापू लागले. इतक्यात कालियाने कृष्णाच्या अंगाला विळखे घातले. तेव्हा तर गोपाळांची गाळणच उडाली. आरडाओरड करावी तर त्यांच्या तोंडावाटे एकही शब्द फुटेना. न करावी तर आपला सखा कृष्ण कालियाच्या तावडीतून सुटून परत येईल की नाही कोण जाणे, अशा विचाराने त्यांना धीरही धरवेना. शेवटी ते थरथर कापत, कृष्णा एकदाचा तू लवकर ये, नाहीतर तुला कालिया जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून आक्रोश करून रडू लागले. कालिया संकटात सापडल्याची गोष्ट पाताळात त्याच्या बायकांना समजताच त्या तेथे आल्या आणि कृष्णाजवळ पतीचे जीवदान मागू लागल्या. त्यावर कालियाही शरण आला. तेव्हा कृष्णाने त्याला जीवदान देऊन कायमचे राहण्यास एक ठिकाण ठरवून दिले आणि ही जागा सोडून तो दुसरीकडे कोठेही जावयाची नाही, असे बजावले. त्यानंतर कृष्ण पोहत पोहत तीरावर आला. इतक्यात नंद यशोदा त्याच्याजवळ धावत गेले. यशोदेने कृष्णाला पोटाशी धरून त्याचे चुंबन घेतले. नंदाने कृष्णाची मुख कुरवाळिले. बळीरामाने कृष्णाला कडकडून मिठी मारली. कृष्ण भ्याला असेल म्हणून गोपींनी चव्हाट्यावरची माती आणून त्याला ओवाळून टाकली. यमुनाही आपल्यावर आलेल्या घोर संकटाचे आज निवारण झाले म्हणून आनंदाने उचंबळू लागली. इतक्यात कृष्णाला कालियाने दंश केला असेल का, त्याचे विष कृष्णाच्या अंगी चढले असेल का, हा विचार राधेच्या मनात आला. तिने कडुनिंबाची 4 पाने घेऊन कृष्णाच्या तोंडात घातली आणि त्याला खायला सांगितली. आणि कृष्णा, गोड लागते का कडू लागते, असे ती विचारू लागली. त्यावेळी गोड गोड लागते असे सांगून थोडीशी गंमत करावी असे कृष्णाला वाटले. पण कृष्णाला विषबाधा झाली म्हणून एकदम सगळे गोकुळवासी जन रडून गोंधळ करतील म्हणून त्याने तो विचार बदलला आणि कडू कडू म्हणून पाणी थुंकून टाकले. तेव्हा कृष्णाला विषबाधा झाली नाही याची सर्वांना खात्री पटली. तो दिवस म्हणजे गुढीपाडवा हा होय. कृष्ण सुखरूप परत आला याबद्दल साऱ्या गोकुळवासी जनांच्या नयनातून आनंदाश्रूंचा पूर वाहू लागला. कृष्ण प्रेमात गुंग झाल्यामुळे गोपाळांना घरी जाण्याची ओढ लागली नाही. आता संध्याकाळ झाली, येथेच आपण वस्ती करू असे सर्वांचे म्हणणे पडले. त्यामुळे त्या रात्री सर्वांनी यमुना तीरीच वस्ती केली. सर्व लोक झोपी गेल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास जवळच्या डोंगरावरचे वाळलेले गवत कोणीतरी पेटवून दिले. वारा सुटल्यामुळे अग्नी चोहोकडे पसरला गेला. वणव्याच्या दाहामुळे सर्व लोक खळबळून जागे झाले आणि तो प्रकार पाहून भीतीने सैरावैरा धावू लागले. पळून जावे तर वीतभर देखील वाट नाही. तेव्हा कृष्णाला कसे जतन करावे अशी नंद यशोदेला काळजी पडली. इतक्यात रुद्ररूप धारण करून कृष्णाने तोंड पसरले आणि 12 गाव अग्नी घेऊन टाकला व लगेच तो पूर्ववत झाला. त्यावेळी कृष्णाचे वय 6 वर्षाचे होते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.